मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि निर्णय आहेच, लोकांवर अन्याय झालाच आहे, लोकांच्या मागण्या योग्यच आहेत, मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे, माझा नेता, माझा पिता, माझा देवता, त्यांनी भगवान गणावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी, गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही। कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल। बांधवांनो, कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका। ओबीसींचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं, त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे। कोणीतरी हे कारस्थान करतंय, कोणाला तरी या समाजांमधलं सौख्य, समाजांमधली एकजीवता ही सहन होत नाहीये ना, असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही। मी सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे। मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते। सन्मान करून, प्रत्येकाला सन्मानाने बोलून, सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडीन। हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते। मला एवढंच म्हणायचं, या राज्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील, त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो, गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो। माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते, त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्मानी जातीचे लोक असतात, पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते, माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं, माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही, असं मला का वाटावं। या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत, आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय, लोकशाहीने निर्णय घ्यायचा। मी बघा, माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत, माझ्या राजकारणात मी कधी अभद्र भाषा बोलली नाही, कधी जातीभेद केला नाही। आष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दसांना धोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलंय, सांगा बरं तुमच्या गावात किती समाज आहे, कोणते समाज आहेत, सांगा बरं पंकजा मुंडेला किती मतं मिळलेत। मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिलाय, कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते, मी कोणत्या नेत्याची सावली नाही, मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे। गावागावात काही पोरं बिचारे थांबलेत, तुम्हाला अडवायलेत, प्रेमाने बोला, काही नाही, ते जोरात ओरडायलेत, तुम्ही हळू बोला, ते चिडून बोलायलेत, तुम्ही नम्रपणे बोला, ते रागावून बोलायलेत, आक्रोशाने बोलायलेत, तर तुम्ही प्रेमाने बोला, ते जर हात उगारलेत तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलंसं करा, शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन। नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। लोकसभेचा महासंग्राम आता सध्या सुरू झालेला आहे आणि जो तो नेता आपापल्या परीने प्रचारासाठी मैदानात उतरत आहे, तर बीडच्या पंकजाताई मुंडे देखील प्रचारासाठी उतरलेल्या आहेत। तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय टीका कोणावर केलेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।